जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, ज्यांच्या घरात मुलगा मुलगी आहे, विद्यार्थी आहेत, शाळेत जात आहेत, 4थी आणि 7वी आता यंदाच्या वर्षासाठी 5वी आणि 8वीसाठी आहे. ज्यांच्या घरामध्ये 5वी आणि 8वीमध्ये विद्यार्थी नाही, मुलगा मुलगी आहे, 5वीला शिकत आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेनंतर त्यांना जवळपास भरपूर असं मानधन मिळत आहे. किती रुपये मिळतं आहे मानधन ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यापूर्वी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचे वेळापत्रक आपल्या हाती आलेलं आहे. त्याची माहिती तुम्हाला आपण या ठिकाणी देत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा मुलगा यंदा जर 5वीत असेल आणि 8वीत असेल तर त्याचा स्कॉलरशिपला अर्ज भरा, त्याला परीक्षेला बसू द्या आणि त्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे. चला आपण या ठिकाणी वेळापत्रक काय आहे ते बघूया. आता बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यंदाच्यासाठी ही 5वी आणि 8वी आहे. पुढल्या वर्षीपासून 4थी आणि 7वी गेल्या वर्षी यापूर्वीप्रमाणे सुरू होणार आहे. रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 या ठिकाणी ही परीक्षा असणार आहे असं दिसतंय. आपण पुढे बघूया. आता बघा, ऑनलाईन आवेदन करण्याबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तपशील दिलेला आहे आणि या ठिकाणी शुल्क प्रकार दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे, टाइम टेबल दिलेलं आहे. बघा, आता नियमित शुल्कासह विथ रेग्युलर फी म्हणजे नियमित शुल्कासह तो अर्ज करण्यासाठी 27 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत तुम्हाला अर्ज करायचा आहे. शाळा माहिती प्रपत्र आवेदन व शुल्क ऑनलाईन भरणे. ऑनलाईन तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरायचा आहे किंवा शाळेतही तुम्ही याचा अर्ज करू शकता, शाळा अर्ज करू शकते. 27 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करायचा आहे. जे काही नियमित शुल्क आहे ते. विलंब शुल्क लेट फीसाठी काय आहे बघा, 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत तुम्ही लेट फी भरून अर्ज करू शकता. त्यानंतर अतिविलंब शुल्क म्हणजे काय आहे, विथ सुपर लेट फी 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत तुम्ही सुपर लेट जर तुम्हाला बनलंच नाही भरायचं तर या कालावधीत तुम्ही भरू शकता. म्हणजे जवळपास एकंदरीत 23 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. आता याच्यानंतर बघा, अतिविशेष विलंब शुल्कासह विथ स्पेशल सुपर लेट फी म्हणजे 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर अशी आहे. परंतु याच्यावरती अवलंबून राहू नका. इथं काय दिलेलं आहे बघा, 31/12 म्हणजे 31 डिसेंबर नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोट घ्यावी. म्हणजे जवळपास बघा, तुम्हाला लयच उशीर झाला तर स्पेशल सुपर लेट फी भरून तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकता. अर्ज जर तुम्हाला फी टाळायची असेल तर 30 नोव्हेंबरपर्यंतच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा. त्यामुळे तुमच्या मुलाला योग्य पद्धतीने याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करता येईल. चला ठीक आहे, तुम्ही या संदर्भातली सायबर कॅफेमध्ये जाऊन किंवा तुमच्या शाळेमध्ये जाऊन, मुलाच्या शाळेमध्ये जाऊन या ठिकाणी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकता. आता या मुलांना किती मानधन मिळणार आहे, स्कॉलरशिप पैसे मिळणार आहे, तर त्या या ठिकाणी आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी आपल्याला GR जे आहे तो GR तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. दुसऱ्या पेजवर आपल्याला जावं लागणार आहे. तर बघा, या ठिकाणी अर्ज काढण्यात आले, GR काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी GR दिलेला आहे. 5वी आणि 8वीचा यंदा आहे. 5वी आणि 8वीला यंदा स्कॉलरशिप्स आहे. पुढल्या वर्षीपासून 4थी आणि 7वीला स्कॉलरशिप सुरू होणार आहे. तर बघा, आता डायरेक्ट आपण याच्या शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. शासन निर्णय असा आहे, सिलेबससुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी परीक्षा शुल्क काय आहे, किती रुपये असणार आहेत. परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. प्रवेश शुल्क 50 रुपये, परीक्षा शुल्क 150 रुपये, म्हणजे असे टोटल मिळून बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी 200 रुपये स्कॉलरशिपची फी आहे. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी फी की आहे इथं 50 रुपये आणि 75 रुपये. प्रवेश शुल्क 50 रुपये, परीक्षा शुल्क 75 रुपये, म्हणजे एकूण किती आहे, 125 रुपये आहे. याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेतील प्रतिवर्ष 200 नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागणार आहे. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. पुढे सगळा सिलेबस दिलेला आहे. सिलेबस माध्यम वगैरे काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. ठळक गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
परीक्षेचं स्वरूप काय, कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असतील, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असतील आणि सोपे स्वरूपाचे प्रश्न 30% असतील. परीक्षेचे स्वरूप काय आहे या ठिकाणी ते तुम्हाला शाळेमध्ये दिलं, विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी जास्त वेळ घालवायला नको. आता या ठिकाणी बघूया आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी व उच्च शिष्यवृत्ती 7वीसाठी 7वीच आहे ते पुढल्या वर्षी आपण या ठिकाणी बघूया. आता सध्या 5वी आणि 8वीसाठी आहे. बरं, तुम्हाला किती रुपये मिळणार आहे ती महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. बघा, इयत्ता 4थीसाठी आणि 5वीसाठी किती आहे. 4थीला जर तुम्ही पास झाला तर प्रतिमहा 500 रुपये म्हणजे प्रतिवर्ष 5,000 रुपये असे मिळणार आहेत. 3 वर्षासाठी तुम्हाला दिले जाणार आहेत. आणि 7वीमध्ये जर तुम्ही पास झाला तर महिना 750 दिले जाणार आहेत आणि वर्षाला 7,500 रुपये दिले जाणार आहेत. 3 वर्षासाठी तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. 3 वर्ष 7,500 असे मिळणार आहेत. यातून तो विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च पूर्ण होणार आहे. बघा, महत्त्वाची गोष्ट जे पालकाचं जे उत्पन्न आहे ते पालकाचं उत्पन्न किती पाहिजे आहे, 1 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी अट आहे. तर शिष्यवृत्तीचा म्हणजे पैशा निधीचा मानधनाचा मदतीचा क्रायटेरिया 5वी आणि 8वीसाठी असाच राहणार आहे. 5वीसाठी 500 रुपये आणि 8वीसाठी 750 रुपये असा राहणार आहे. तर तुम्ही यासाठी अर्ज करा आणि तुमच्या मुलाला शिष्यवृत्तीसाठी पात्र करा, त्याचा लाभ घेता येऊ द्या. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण यापूर्वी सांगितलेली इथून पुढे अपडेट देत राहू. तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय NMMS ही सुद्धा स्कॉलरशिप आहे, एक्झाम आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला वर्षाला 12,000 रुपये मिळत आहेत आणि 3 वर्ष असे 12,000 रुपये मिळत आहेत. 12-12-24 12-36 असे तुम्हाला तिथं त्या विद्यार्थ्याला मिळत आहेत. त्या योजनेचा वेगळा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. कृपया तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता या. आणि प्रत्येक वर्षी त्या योजनेसाठी त्या स्कॉलरशिपसाठी तुम्ही अर्ज करत राहा. त्याची पात्रता काय आहे त्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ ही माहिती पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.